अशोक खरात प्रकरणातली नुकतीच आत्ता सुनावणी संपली। याच्या आधी 7 दिवसांची कस्टडी मिळाली होती, आज 5 दिवसांची संपली। पण महत्त्वाचं काय, या सुनावणी दरम्यान एक्झॅक्टली झालं काय समजून घेणं महत्त्वाचं आहे। ज्यावेळी एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पटलावरती अधिवेशनात राज्यासमोरच्या या गोष्टी ठेवतात, त्यावेळी दुसरीकडे कोर्ट रूममध्ये काय आलं या सगळ्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करू। माझ्यासोबत पीडितेचे वकील आहेत, इथले सिनियर लॉयर आहेत नाशिकमधले। सर, मला समजून घ्यायचं आहे एक्झॅक्टली की आज कोर्ट रूममध्ये काय कोणत्या बेसिसवरती आर्ग्युमेंट झाल्या, कारण दोन गोष्टी तर क्लिअर दिसल्या। एक म्हणजे महिलांचं शोषण झालं हे दिसतंय, आणि दुसरं याच्यामध्ये अंधश्रद्धेसंदर्भात सुद्धा खतपाणी घातलं गेलं। आज कोर्टामध्ये आरोपीला जे आणलं ते दुसऱ्यांदा आणलं आहे। याच्या अगोदर जेव्हा आणलं त्यावेळेस आरोपीने गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत, स्त्रियांविरुद्ध गुन्हे केलेले आहेत, अत्याचार केलेले आहेत, लैंगिक गुन्हे आहेत त्यात, ह्याशिवाय प्रॉपर्टीचेही गुन्हे आहेत, अंधश्रद्धेबाबत आहे, असे हे सगळे आरोप त्याच्याविरुद्ध आहे। आणि हेच म्हणणं मागच्या रिमांडच्या वेळेस मांडण्यात आलं होतं आणि त्या दृष्टीने तपास केला। तर आज 7 दिवसाची पोलीस कस्टडी संपल्यानंतर त्याला पुन्हा आज कोर्टामध्ये हजर केलं आणि तपासी अधिकाऱ्यांनी कोर्टापुढे रिमांड रिपोर्ट दिला आणि याची पुन्हा पुढे 7 दिवसाची पोलीस कस्टडी आम्हाला पाहिजे, कारण आम्ही तपास पूर्ण करू शकलेलो नाही असं त्यांचं म्हणणं होतं। आणि रिमांड रिपोर्टमध्ये त्यांनी सगळे ते नमूद केलेलं आहे की कोणकोणत्या मुद्द्यावर अजून तपास करणं बाकी आहे। तर ह्या सगळ्या गोष्टीला आरोपीचे वकील आहेत त्यांनी एक हरकत घेतली, नेहमी जी हरकत घेतली जाते की रिमांडचे जे मुद्दे आहेत, जे पूर्वी घेण्यात आलेले होते तेच मुद्दे आजही ह्या रिमांडमध्ये आहेत। त्यामुळे आता आरोपीला पुन्हा पोलीस कस्टडी वाढवून देऊ नये असं त्यांचं इन शॉर्ट असं एक म्हणणं होतं। मी एका हिच्या म्हणजे जी ज्याला आपण हे म्हणतो व्हिक्टीम, पीडितेच्या वतीने मी वकीलपत्र आज कोर्टात दाखल केलं होतं। मग मी हे सगळं झाल्यानंतर मी माझं म्हणणं कोर्टापुढे मांडलं। म्हणजे ते म्हणणं असं होतं की मागे जरी 7 दिवसाची पोलीस कस्टडी दिली याला, तरी ह्या गुन्ह्याची व्याप्ती फार मोठी आहे आणि गुन्हे हे अनेक प्रकारचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत। त्यामुळे केवळ मागच्या वेळेस 7 दिवसाची मुदत दिली म्हणून आता देऊ नये असं तांत्रिक हरकती घेता येणार नाही असं एक माझं म्हणणं होतं। आणि ह्याशिवाय हा समाजाविरुद्धचा अत्यंत हीन स्वरूपाचा असा गुन्हा आहे ज्याच्यामध्ये स्त्रियांच्या विरुद्ध अपराध केले गेलेले आहेत आणि आज सर्व स्त्रिया अशा काही आलेले दिसत नाही आहे, मला त्या प्रश्नाकडे यायचं आहे। दिसत नाही आहे किंवा त्यांचा उल्लेख नाही आहे। बऱ्याच स्त्रिया ह्या घाबरलेल्या आहेत आणि त्या पुढे येऊ शकत नाही। त्यातल्या त्यात आज मी जे एक दाखल केलं आहे वकीलपत्र, माहीत नाही त्या स्त्रीने हिम्मत तिला झाली असेल आणि मग ती कोर्टामध्ये वकिलामार्फत हजर झाली। त्यातला मुद्दा हाच होता जो तुम्ही आत्ता केला, मला तो पुढे न्यायचा याच्यासाठी की रेपिटेटिव्ह ग्राउंड सादर केले जातात, हा त्यातला मूळ मुद्दा होता की मागच्या वेळी सुद्धा त्याच ग्राउंडवरती कस्टडी मागितली गेली, आत्ता पण तेच। मग तपास पुढे जात नाही असं तुम्हाला वाटतं? नाही, तसं नाही आहे। काय आहे की समजा 10 ग्राउंड्स आहेत मागच्या वेळेस घेतलेले, याचा अर्थ असा नाही की 7 दिवसामध्ये 10च्या 10 ग्राउंड्सवर तपास पूर्ण झाला। ते काय स्विच बटन नाही आहे इलेक्ट्रिकचं, बंद करा चालू करा। तर त्याच्यातले काही जे मुद्दे असतात त्याचा तपास अपुराही राहू शकतो, तर अशी परिस्थिती उद्भवू शकते। म्हणून आणि असं नाही की 7 दिवस दिले तुम्ही 7 दिवसातच तपास पूर्ण करा असं कोर्ट म्हणू शकणार नाही आहे। कुठलंही कोर्ट असं बंधन घालू शकत नाही की तुम्हाला 7 दिवस दिले आता 7 दिवसातच तुम्ही तपास पूर्ण करा, असं होऊ शकत नाही। कारण तपासाला किती दिवस लागतील, किती काळ लागेल हे कोण ठरवतं? तपासी अधिकारी ठरवतात। आणि ते कशाच्या बेसिसवर ठरवतात? गुन्ह्याचं स्वरूप काय, त्याची व्याप्ती काय, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा तपास करावा लागणार आहे, किती वेळ याच्यामध्ये कन्झ्युम केला जाऊ शकेल, तर ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात। म्हणून हे असे मुद्दे रिपीट करणं वगैरे याला काही अर्थ नाही आहे। मला आज असं वाटतं सगळ्या सुनावणी दरम्यान ठीक आहे की तपास पुढे जाईल, या गोष्टी होतील, पण तुम्ही यातला जो सोशल अँगल वाढला त्याच्यामुळे काय होतंय की त्याने या गुन्ह्याचा परीघ वाढतोय,
की आणखी महिला असण्याची पॉसिबिलिटी एक म्हणजे आहे, दुसरं म्हणजे एका केसवरून ऑलरेडी आता 3 ते 4 एफ आय आर या सगळ्या प्रकरणात झाल्यात. सो हा सोशल परिघ वाढत असताना तुम्हाला असं वाटतं की आणखी महिला आहेत पाईपलाईनमध्ये? असू शकतील, असू शकतील, आणि ती शक्यता दाट आहे. आणि आज तरी एकच एफ आय आर आहे, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे हा एकच एफ आय आर आहे. आणि ह्या एका एफ आय आरमध्ये अनेक तक्रारदार असू शकतात, साक्षीदार म्हणून असू शकतात, किंवा 100च तक्रारी व्हायला पाहिजे याची गरज नाही आहे. तक्रार कुणीही एक देऊ शकतो. आणि गुन्ह्याचं स्वरूप जर सारखं असेल तर त्यात ज्यांच्या ज्यांच्या विरुद्ध गुन्हे केलेले आहेत ते सगळे साक्षीदार म्हणून येऊ शकतात. आणि साक्षीदारांवर अन्याय केला म्हणून कोर्ट शिक्षा करू शकतं. जस्ट विचारतो म्हणजे तुमचा अनुभव मोठा आहे सगळ्यातला म्हणून. मी गेले 4-5 दिवस नाशिकमध्ये फिरतोय. मी अहिल्यानगरपासून वरती इकडे सिन्नरच्या सगळ्या पट्ट्यात गेलो, जिथे साधारण मला या सगळ्याचे आपण त्याला म्हणू की पग मार्क्स आहेत ह्या सगळ्यातले. लोक पुढे येत नाहीत, लोक बोलत नाहीत. सो इजंट इट सो डिफिकल्ट की लोकांना अप्रोच होणं आणि त्या गोष्टी काढणं, कारण तुम्ही तर पीडितेची बाजू मांडताय. नाही, माझ्या लक्षात नाही आलं. मला असं विचारायचं आहे की ज्यावेळी तुम्ही पीडितेला रिप्रेझेंट करताय, अशावेळी तिच्याकडून 3-4 गोष्टी तुम्हाला सांगणं किंवा तिच्यासारख्या 4 जणी उभं राहणं, ही सगळी प्रोसेस तुम्हाला डिफिकल्ट वाटत नाही का सगळ्यामधून? कारण लोक सहजासहजी पुढे येत नाहीत. नाही, आता लोक सहजासहजी का पुढे येत नाही? याच्यामध्ये एक सामाजिक बदनामी असते. सामाजिक बदनामी हा एक फार मोठा, याला फार मोठी हिंमत लागते. अशी कोणची स्त्री जी चांगल्या घरातली स्त्री आहे ती अशी कशी पुढे येईल आणि सांगेल की माझ्यावर असं असं झालं? तिला घरातल्या स्त्रिया पण यात इन्व्हॉल्व होतं ना. तिला नातलग असतात, तिला समाज असतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि अशा घटना नेहमी घडत असतात. म्हणून याच्याकडे जरा वेगळ्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. त्यांच्यात हिंमत येईल असं काहीतरी करणं गरजेचं आहे. त्यांना प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. नाहीतर होतं काय की जे झालं ते झालं आणि लोक मग हिंमत करत नाही आहे. तर याच्यामागे एक सामाजिक जी पार्श्वभूमी असते, जरब, आणि ह्या स्वरूपाची, ती महत्त्वाची असते. आणखी एक म्हणजे तुम्ही रिप्रेझेंट करताय पीडितेला म्हणून विचारतो, तिच्या बोलण्यातून तुम्हाला अशा काही गोष्टी जाणवल्या का की हे खरंच हिप्नोटाईज वगैरे करायचं किंवा त्या पद्धतीने पाणी प्यायला द्यायचं? कारण आता इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणतात ते मिश्रित पाणी काय ह्याचा आम्हाला तपास करायचा आहे. नाही, आता मी जिला रिप्रेझेंट केलेलं आहे तिचं स्टेटमेंट माझ्याकडे काही नाही आहे. स्टेटमेंट माझ्याकडे नाही, ते कदाचित येऊ शकेल आता पुढे. पण हे जे हिप्नोटाईज करणं किंवा काय, याच्याबाबत मात्र कोर्टामध्ये जे तपासी अधिकारी आहे आणि सरकारी वकील असं दोघांनी त्या रिमांड रिपोर्टप्रमाणे माहिती दिलेली आहे की तो काय पेढा खायला द्यायचा, नंतर काही द्रव्य मिश्रित केलेलं पाणी द्यायचं आणि मग ती गुंगी यायची, मग काय हे असलं तो करायचा, असा आरोप त्याच्यावर आहे. इंटरेस्टिंगली तो सगळ्याला कॉन्ट्रॅक्ट करतो. जेव्हा त्याला विचारलं म्हणजे जेव्हा त्याला जजने विचारलं त्याला ह्या प्रकरणामध्ये की तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे, तो म्हणतो मला ते पहिल्यांदाच कळतं आणि अशा कोणत्याच गोष्टी चालत नाही. आता आरोपीने असं काहीतरी कोर्टापुढे कबूल करणं शक्य नाही आहे. आणि आरोपी जे काही कोर्टापुढे म्हणेल ते काही मान्य होण्यासारखंही नसतं. पण तो असं म्हणत होता की पोलिसांनी याबद्दल तर प्रश्नच नाही विचारले याच्या आधी. नाही, त्याच्या म्हणण्याला काय अर्थ नाही आहे. त्याच्या म्हणण्याला पोलीस तपासाच्या दरम्यान त्याला इंट्रॉगेट करू शकतात. आणि इंट्रॉगेशनमधनं पोलिसांना जे काही क्ल्यू मिळतील, म्हणजे डायरेक्ट माहिती मिळेल किंवा अप्रत्यक्ष असे काही क्ल्यू मिळतील, तर त्याचा उपयोग तपासाच्या दरम्यान पोलीस करू शकतात. कदाचित तपासाच्या दरम्यान आरोपी पोलिसांची दिशाभूल देखील करू शकतो. असं नेहमी घडतं, दिशाभूल करतो, तो वेगळ्या दिशेला पोलिसांना पळवतो. तर असंही घडू शकतं. आणि यातले पण डीव्हीआर डिलीट केले असं दिसतात, ते तर रिकवर करायचं म्हणतात. कसला डीव्हीआर या प्रकरणातले सुद्धा डिलीट केलेत असं दिसतंय, ते रिकवर करायचं पोलीस म्हणतात. नाही, आता DVR डिलीट जरी केले तरी आता तसा साधनं आहेत इलेक्ट्रॉनिक की ते पुन्हा रिस्टोअर केले जाऊ शकतात. ते होऊ शकतील रिस्टोअर. लास्ट क्वेश्चन, आजच्या सुनावणीतले 2 टेकअवेज काय वाटतात तुम्हाला सर? आजच्या सुनावणीमध्ये आता जे तपासी अधिकाऱ्यांनी जे सांगितलं आहे की त्यांना पुन्हा 7 दिवसाची मुदत पाहिजे तपासाकरता, आणि जी कारणं त्यांनी दिली ती कारणं आणि जी कोर्टाने स्वीकारली, परंतु 7 दिवसाच्या ऐवजी 5 दिवसाची
पोलीस कस्टडी दिली. या पलीकडे दुसरं असं काही खास नाही आहे. 5 दिवसांत असंही होईल की आणखी वेगळा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्यात ते पोलीस कस्टडी मागतील आणि ते परत एकदा होऊ शकेल. जर दुसरा गुन्हा जर नोंदवण्यात आला तर त्याच्यामध्ये त्याची पुन्हा कस्टडी घेतली जाऊ शकेल. थँक्यू सो मच सर. मुद्दाहून त्यांच्याकडे त्यांची वेळ घेऊन आलो मी याच्यासाठी की आज घडलेल्या सुनावणी पत्रकारांपेक्षा जे होते तिथे वकील ज्यांनी या सगळ्यामध्ये जे स्वतः रिप्रेझेंट करत होते त्यांच्या तोंडून ते जास्त सोप्या भाषेत समजणं जास्त गरजेचं आहे महाराष्ट्राला. जसं मी या व्हिडिओच्या सुरुवातीला उल्लेख केला की एकीकडे जेव्हा मुख्यमंत्री महाराष्ट्राला ब्रीफिंग देत आहेत त्यावेळी खरंच ॲक्च्युअल सुनावणीत काय घडलं ते पोहोचवण्याचा प्रयत्न. बाकी मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन आशिष सोबत मी ओंकार आज नाशिकमधून.